आणि यानंतरची बातमी मुंबईतून आहे। मुंबईच्या चेंबूर दुर्घटनेप्रकरणी एक मोठी अपडेट समोर आली आहे। चेंबूर येथील डायमंड गार्डन परिसरात 30 जून रोजी शाळेच्या बसवर पिंपळाचं झाड कोसळून एका विद्यार्थ्याचा मृत्यू झाला आणि या दुर्घटनेप्रकरणी नियुक्त चौकशी समितीने आपला अहवाल महानगरपालिका आयुक्त अश्विनी भिडे यांच्याकडे सादर केला। या अहवालात झाडांच्या सुरक्षेसाठी नेमलेल्या कंत्राटदारावर 5 लाख रुपये तर देखरेख करणाऱ्या सल्लागार संस्थेवर 2 लाख रुपयांचा दंड आकारण्याची शिफारस करण्यात आली। तसंच झाडांच्या सुरक्षिततेसाठी मानक कार्यपद्धती तयार करून ती तातडीने लागू करण्याचे निर्देश आयुक्तांनी दिलेत। तर या प्रकरणात उद्यान आणि रस्ते विभागाला क्लीन चिट देण्यात आली। दुर्घटनेपूर्वी उद्यान विभागाने संबंधित परिसराची वेळोवेळी पाहणी केली होती आणि मान्सूनपूर्व छाटणीही करण्यात आली होती। तसंच पर्जन्यजल वाहिनीच्या कामादरम्यान झाडांच्या सुरक्षिततेबाबत उद्यान विभागाने रस्ते विभागाला वारंवार सूचना दिल्यानं या दुर्घटनेत उद्यान विभाग किंवा रस्ते विभागाचा प्रथमदर्शनी कोणताही दोष आढळत नसल्याचं समितीने स्पष्ट केलं। दरम्यान चौकशी अहवालामध्ये नेमकं काय आहे ग्राफिक्सच्या माध्यमातून पाहूया। झाड पडण्यामागे एकच कारण नाही, मुख्य निष्कर्ष काढण्यात आलेला आहे। मुसळधार पाऊस, वाऱ्याच्या वेगासह इतर नैसर्गिक घटकांचा परिणाम झाला। कोणाला क्लीन चिट देण्यात आली तर उद्यान विभाग हा सकृतदर्शनी दोषी नाही, रस्ते विभाग सकृतदर्शनी दोषी नाही। कारवाई कोणावर होणार आहे तर कंत्राटदार गवार कन्स्ट्रक्शन, त्यांना 5 लाख रुपयांच्या दंडाची शिफारस करण्यात आली आहे। सल्लागार माहिमतुरा कन्सल्टंट 2 लाख रुपयांच्या दंडाची शिफारस करण्यात आली आहे। समितीचं निरीक्षण असं आहे की उद्यान विभागाने आधीच रस्ते विभागाला इशारा दिला होता। कंत्राटदाराने पुरेशी खबरदारी घेतली नाही। केवळ कंत्राटदाराला संपूर्ण दोषी ठरवणं योग्य नाही। पुढे काय केलं जाणार आहे तर झाडांसाठी एक स्वतंत्र एसओपी तयार केली जाईल, वृक्षतज्ञांची नियुक्ती केली जाईल, झाडांभोवती अतिरिक्त कॉन्क्रिटीकरण टाळण्याच्या सूचना केल्या गेल्या। प्रत्येक प्रकल्पात झाडांचं संरक्षण हा निविदेचाच भाग असावा अशी महत्त्वाची शिफारस करण्यात आली। चेंबूरमध्ये एका शाळेच्या बसवर झाड पडून मुलाचा मृत्यू झाल्याप्रकरणी नेमण्यात आलेल्या चौकशी समितीने नुकताच आपला अहवाल सादर केला होता। या अहवालात मुंबई महानगरपालिकेचे अधिकारी आणि एकूण प्रशासनाला क्लीन चिट देत सगळं खापर पालिकेच्या कंत्राटदारावर फोडण्यात आलं होतं। या अहवालावरती महापौर रितू तावडे प्रचंड संतापल्या आणि त्यांनी या अहवालाच्या विश्वासार्हतेवर शंका उपस्थित करत हा अहवाल आपल्याला अमान्य असल्याचं म्हटलं। त्यांच्या या वक्तव्यामुळे आता मुंबई महानगरपालिकेचे आयुक्त अश्विनी भिडे आणि महापौर रितू तावडे यांच्यात संघर्षाची ठिणगी पडली आहे का अशी कुजबूज राजकीय वर्तुळात सुरू झाली आहे। मुंबई महानगरपालिका के माध्यम से चेंबूर का जो पेड़ गिरने की घटना हो गई उसमें बच्चे की जान चली गई है, ये जो अहवाल है उसके लिए मैं सहमत नहीं हूँ, क्योंकि मेरा डे 1 से एक ही स्टेटमेंट था, ये जो रोड बने हैं ये मुंबईकर के लिए बने, मुंबई का बहुत ज़्यादा सर। तर चेंबूर दुर्घटनेच्या अहवालावरून प्रशासन विरुद्ध महापौर असा संघर्ष सुरू आहे का अशी चर्चा सध्या रंगतीये। महापालिका आयुक्तांच्या सूचनेनंतर सादर करण्यात आलेला अहवाल महापौरांना मान्य नसल्याचं समोर आलंय। कंत्राटदार आणि महापालिका प्रशासनाची जबाबदारी असल्याची महापौर रितू तावडे यांची भूमिका आहे। बीएमसी अधिकाऱ्यांना पाठीशी घालणारा अहवाल आपल्याला मान्य नाही। चेंबूर दुर्घटनेच्या अहवालावर महापौर रितू तावडे यांनी ही संतप्त प्रतिक्रिया दिली आहे। पालिका आयुक्त अश्विनी भिडे आणि महापौर रितू तावडे यांच्यात त्यामुळे संघर्षाची ठिणगी पडली आहे का अशी चर्चा सुरू आहे। चौकशी समितीचा अहवाल चुकीचा असल्याचं रितू तावडे म्हणाले। वेदांत देव आपले प्रतिनिधी आपल्याला अधिक अपडेट देतील। वेदांत, अहवाल समोर आलेला आहे, त्यानुसार दंडाची शिफारस देखील करण्यात आली आहे, पण रितू तावडेंना हा अहवाल मान्य नाहीये, हा अहवालच चुकीचा आहे असं त्यांचं म्हणणं आहे। त्यांचं हे म्हणणं नेमकं काय?
प्रज्ञा, ज्या प्रकारे आपण बघितलं की चेंबूरची दुर्घटना झाली, एक लहान मुलाचा त्यामध्ये मृत्यू झाला, ज्या प्रकारे झाड कोसळलं, या सगळ्याची चौकशी नेमण्यात आली आणि हा अहवाल काल आयुक्त अश्विनी भिडे यांना सादर करण्यात आला। जेव्हा हा अहवाल समोर आला त्यामध्ये कंत्राटदारावर 2 कंत्राटदारावर 5 लाख आणि 2 लाखाचा दंड ठोठावण्यात आला। आता या सगळ्यामध्ये जेव्हा संपूर्ण अहवाल जर वाचला तर यात कुठल्याही प्रकारे आपण बघितलं रस्ते विभाग असेल किंवा उद्यान विभाग असेल यांच्या अधिकाऱ्यांवर कुठलीही कारवाई करण्यात आलेली नाही आहे। याआधी 3 अधिकाऱ्यांचं निलंबन करण्यात आलेलं आहे, मात्र जो अहवाल समोर येतोय त्यामध्ये त्यांना सुद्धा क्लीन चिट दिली जाऊ शकते, कारण या सगळ्या अहवालात संपूर्ण आपण अहवाल वाचल्यानंतर असं कळतं की रस्ते विभाग आणि उद्यान विभाग याची ही जबाबदारी नव्हती, तर कंत्राटदारांची ही जबाबदारी असल्याचं यामध्ये म्हटलं। आणि या सगळ्याचा विरोध आता विरोधी पक्ष नेते तर करतायत, विरोधी पक्षातले नगरसेवक नेते करताना पाहायला मिळत आहेत। याशिवाय आपण बघितलं तर मुंबई महापालिकेच्या महापौर रितू तावडे सुद्धा या अहवालाचा विरोध करताना असं सांगतायत की यामध्ये प्रशासनाची सुद्धा तितकीच जबाबदारी आहे, अधिकाऱ्यांची सुद्धा जबाबदारी आहे, त्यामुळे त्यांना कुठेतरी बाजूला करून त्यांना क्लीन चिट देऊन फक्त कंत्राटदारावर कारवाई केली जाते आणि त्यामुळे हा अहवाल आपल्याला मान्य नसल्याचं सांगितलं जातं। त्यामुळे आता या सगळ्या अहवालाचा पुन्हा एकदा विचार केला जातो का हे बघावं लागेल, कारण इथे कुठेही अधिकाऱ्यांना दोषी ठरवण्यात आलेलं नाही आहे। खरं तर अधिकाऱ्यांची जबाबदारी असते कंत्राटदाराला सूचना देण्याची। या अहवालात असं म्हटलं की सूचना दिल्या होत्या मात्र कंत्राटदारांनी पालन केलं नाही आणि त्यामुळे हे झाड पडलं। त्यामुळे पुन्हा एकदा महापालिका प्रशासन विरुद्ध महापौर असं राजकारण आपल्याला इथे पाहायला मिळतंय। धन्यवाद दिलेल्या माहितीसाठी।